सेक्रेटरी इनका भी यहाँ पर आगमन हुआ है, उनका हम तहे दिल से स्वागत करते, इस्तकबाल करते, खैर मकदम करते। और मजगांव गांव के खजांची इनका भी यहाँ पर इस्तकबाल करते हैं, वो यहाँ पे आए। और इस मैच के मैन ऑफ द मैच अहमद, इनको मैन ऑफ द मैच का प्राइज देके मोहम्मद जी हल्दे, इनके हाथों से उन्हें मैन ऑफ द मैच का मेडल दिया जाएगा। और टोटल 1700 रुपए का इनाम गनी पेनकर, इन्होंने भी यहाँ पे आना है, आपका सत्कार किया जाएगा गनी जी पेनकर। इकराम अहमद, ये मैच में मैन ऑफ द मैच मिली, 1700 रुपए का हादिया भी आया आपको। बहुत सारा अच्छा खेलने के बाद इतने पैसे मिलते हैं, आपको कैसा लग रहा है इस मैच में बहुत अच्छा परफॉर्मेंस देने के बाद? एम्पर चालू करा तुमचा गेम। अस्सलाम वालेकुम। पहले तो बहुत ही अच्छा लग रहा है कि आउट ऑफ फॉर्म जरा समोरून साइड लावा। हर एक को आके यही बोल रहा था कि यार क्या तेरे बैट को बॉल नहीं लग रहा है, आज लगा है तो बहुत अच्छा लग रहा है। पहले तो कसम खुदा की बोल रहा तो अच्छा लग रहा है ना। अभी वो हमारी टीम की जो पहले मैच में खेला, जैसे कि मारूफ साहब है, उनसे ही बातें सुनाए, मुस्तकीम है, सरफराज है, हुसैन बाबा है, बहुत अच्छा लगा। आगे भी इंशाल्लाह ऐसे ही अगले मैच इंशाल्लाह जीतेंगे। चलो बहुत बहुत अहमद आपको बधाई है इस मैच के लिए। ओवर टू कॉम बॉक्स इकराम। थँक्यू सर. अहमद याला पुरस्कार, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार येऊन सन्मानित केला गेलाय. काय बहरदार केली आपण त्याची पाहिली. आणि यानंतर होणारा सामना आपण पाहतोय युनायटेड ग्रुप विरुद्ध श्री वागसाई 11 संघादरम्यान. आणि या मॅचचे कॉमेंट्री करण्यासाठी इकराम गनी भाई पेनकर, इनका भी सत्कार हुआ यहाँ। अभी हमारे गांव के सेक्रेटरी साहब इमरान सर अपना कीमती वक्त निकाल के इस मैच को देखने के लिए आए, इनका सत्कार होता है इलियास बहन के हाथों। मोहम्मद हल्दे हमारे गांव के खदान जी, इनका भी हम सत्कार करेंगे यहाँ भी। इमरान सर के हाथों ये सत्कार होगा। ये ट्रॉफी मोहम्मद चाचा हल्दे बहुत बिजी रहते हैं हमारे लिए, उन्होंने अपना बिजी शेड्यूल में से बहुत कीमती वक्त निकाला, बहुत बहुत शुक्रिया आपका। चला युनायटेड ग्रुप आपला 12th मॅन पाठवायचा आहे. साहिल गोटेकर, जहां कहीं भी हो माइक्रोफोन की तरफ आए। साहिल गोटेकर प्लीज। साहिल। शौकत हल्दे, जहां कहीं भी हो कॉम बॉक्स की तरफ आए। शौकत हल्दे, इनका भी यहाँ सत्कार किया जाएगा। शौकत हल्दे। अंपायरचा इशारा येतोय लेट्स प्ले. आणि यानंतरच्या मॅचचं मी समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतो विशाल सरांना की यानंतरच्या मॅच ची कॉमेंट्री करायची आहे. तुम्ही कुठे जाऊ नका, मी घेतो छोटासा ब्रेक. ओव्हर टू यू विशाल सर. हेलो, थैंक यू, धन्यवाद। एक मिनट। शौकत हल्दे, इनका यहाँ अभी सत्कार किया जाएगा हमारे गांव के मौजूद हस्ती इलियास गोटेकर, इनके हाथों। इसके बाद होने वाला सम्मान साहिल गोटेकर, इनकी तारीफ जितनी की जाए उतनी कम है। हमेशा हमें हर टूर्नामेंट के लिए डोनेट करते, बहुत सारे हादिये देते। आज की मैच के स्टंप भी इन्हीं की तरफ से आए हुए थे। और आप जो देख रहे हैं वाटर बॉटल्स जिनमें प्योर क्लीन पानी है, ये भी इन्हीं की टीम की तरफ से आया होता। साहिल भाई गोटेकर, इनका सत्कार करेंगे अबरार। साहिल भाई कुछ दो बातें बोलो टूर्नामेंट के बारे में या आयोजन के बारे में। आप वैसे तो हमारे हर चीज़ में कंट्रीब्यूट करते ही है, पर आज दो लफ्ज़ बोल के भी मजगांव कमेटी को खुश करो। रॉयल मजगांव जिन्होंने आपने ही बनाया है, इसको बहुत बहुत
आपका साथ रहता है हमेशा, इसलिए 2 बातें आप इसके बारे में बताओ। अल्हम्दुलिल्लाह अच्छा अरेंजमेंट है बच्चों का। ये हमारा दूसरा सीज़न है, पहला सीज़न तो कामयाब हुआ, इंशाल्लाह इस सीज़न को भी हम कामयाबी तक पहुंचाएंगे इंशाल्लाह। शुक्रिया शुक्रिया साहिल भाई, आपका अगर साथ रहा तो हमेशा ऐसे ही सीजन होते रहेंगे। निमेश धारवे जहाँ कहीं भी वो माइक्रोफोन की तरफ आए उनका भी यहाँ सत्कार किया जाएगा। निमेश धारवे। निमेश धारवे हमारे ही पड़ोसी गांव के, इनका सत्कार अबरार गोटेकर इनके हाथों से होगा। ओके. थँक्यू, धन्यवाद. इथं सत्कार समारंभ संपन्न झालेला आहे. तरी आपण मॅच कडे वळूया. युनायटेड ग्रुप वर्सेस कुंबलेगाव. आणि युनायटेड ग्रुप यांनी बॅटिंग घेतलेली आहे आणि मोबिन यांच्या बॅट मधून पहिला षटकार पाहायला भेटला आणि षटकार भेटल्यानंतर ताबडतोब हा विकेट सुद्धा पाहायला भेटतो आपल्याला आणि हा आउट. आणि दुसरा हादरा बसलेला आहे. तंबू पासून जरा साईड लावायचा आहे, कारण हॅम्पायर काय सांगतात ते सुद्धा आम्हाला कळत नाहीये. आणि हा दुसरा हादरा युनायटेड ग्रुपला. पहिल्याच मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती मोबिन यांनी, चांगल्या षटकारची आतिषबाजी पाहायला भेटली होती आपल्याला, परंतु आता एक षटकार मारून आउट झाले. 2 हादरे सुद्धा बसलेले आहेत आणि संघाची धावसंख्या टोटल झालेली आहे 7 धावा, 2 बाद सुद्धा झालेले आहेत. पहिला षटक अजून पदार्पण वरती आहे. निमेश धाडवे यांच्याकडून मजगाव प्रीमियर लीग सीझन 2 याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले, तरी त्यांच्या हार्दिक हार्दिक आभार. आणि हा नो चेंडू घोषित केलेला आहे अंपायरने. जला समालोचनकडे आम्हाला नो चेंडू, नो 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 चेंडू, फील्ड आउटफील्ड, किप्पर कॉल्स. ओके, किप्पर कॉल मध्ये हा नो बॉल घोषित केलेला आहे आणि हा फ्री हिट आहे. पाहूया फ्री हिटचा फायदा घेत आहे का पुन्हा एकदा. आणि हा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, परंतु उत्कृष्ट तेवढीच रन इन बिटवीन द विकेट पाहायला भेटली. अजून एम्पायर डिसिजन आलेला नाही. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याचा पूर्ण प्रयत्न होता आणि तो यशस्वीरित्या सुद्धा ठरलेला आहे. चोरटी धाव याला म्हणतात, चोरटी धाव सुद्धा त्यांनी घेतलेली आहे आणि 2 धावावर समाधान मानावं लागते, परंतु फ्री हिटचा काही फायदा घेता आला नाही. अनिरुद्ध यांना गोलंदाजी मार्गवरती हर्ष यांचा मारा करते अनिरुद्ध. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू पाहूया. हॅम्पर्स कॉल आहे, नो चेंडू, नो बॉल पुन्हा एकदा घोषित केलेला हॅम्पर्स कॉल आणि पुन्हा एकदा फ्री हिट भेटलेला अनिरुद्ध यांना. पहिल्या फ्री हिट मध्ये काहीसा आपल्या टीमला फायदा करून दिला नाही, परंतु दुसरा नशिबाने फ्री हिट सुद्धा भेटलेला आहे आणि तो
13. कुणाकडून कुणाकडून रमेश यांच्यासाठी ऑफर आलेली आहे. रमेश रमेश यांच्यासाठी ऑफर आलेली आहे. प्रत्येक षटकारसाठी मकसूद कडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारला रमेश यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं MPL सीझन 2 यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. मकसूद 5,000चं पारितोषिक दिलेलं आहे. तरी त्यांचं हार्दिक हार्दिक आभार. पुन्हा एकदा अनिरुद्ध यांच्यासाठी आणि ऑफ साइड मारण्याचा प्रयत्न होता परंतु काही गेला नाही. तेवढ्या ताकदीचा शॉट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि हा झेल बाद झालेला आहे. पुन्हा एकदा युनायटेड ग्रुप या संघाला हादरा बसलेला आहे. आणि अनिरुद्ध यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले ते म्हणजे अनिस. पंधरा धावा झालेल्या आहेत. युनायटेड ग्रुप या संघाच्या 15 धावा झालेल्या आहेत. पाहूया अनिस यांच्यासाठी पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. अनिस इब्राहिम यांच्याकडून खूपच छान अशी गोलंदाजी पाहायला भेटलेली आपल्याला. जर अनिस यांनी 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर जियाद दाबिलकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि रमीज यांच्यासाठी ऑफर ओपन आहे अजूनपर्यंत. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केलेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेलच आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावाच्या समाप्तीवर संघाची टोटल धावसंख्या 18 धावा. 2 षटक संपलेले आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीवर संघाची टोटल धावा 18.
बघा आपल्या स्पर्धेचा नियम आहे 3 षटक हे तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवावेच लागतील, नाहीतर मग तुम्हाला पॅनल्टी सामोरे जावे लागेल आणि याच्या आधी सुद्धा आपण पॅनल्टी दिलेली आहे, तर त्याच हिशोबाने गती करायचंय. तिसरा गोलंदाज कुंबळे गावाचा म्हणून विराज भुवड, जो पहिल्या मॅच मध्ये खूपच महागडं शतक पाहायला भेटलं त्याच्या हातमधून. आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू त्याचा, आणि पहिला चेंडू हा अतिरिक्त धाव म्हणून वाईट घोषित केलेले पंचांनी. आणि याच अतिरिक्त धावावर संख्या टोटल धाव संख्या झाली 19. अनिसला पुन्हा एकदा लगातार 3 षटकांवरती 500 रुपयाचं पारितोषिक आहे, ते म्हणजे कैफ गोटेकर यांच्याकडून. पुन्हा एकदा प्रयत्न होता मारण्याचा, परंतु हा झेल सुद्धा सुटलेला आहे आणि हा झेल बाद होता होता वाचला. अजूनपर्यंत ऑफर ओपन असेल. रमीज यांच्यासाठी दुसरी ऑफर आलेली आहे. लगातार 3 षटकांसाठी लगातार 3 षटकांसाठी 501 रुपये आहे पारितोषिक आपल्या शोएब खास फ्रेंड तुमचे त्यांच्याकडून, आणि निसार कडून सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक आहे लगातार 3 षटकांसाठी. जमीर यांच्यासाठी पुन्हा नादिर यांच्याकडून रमीज यांना पुन्हा एकदा षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा कितीतरी पारितोषिक लागलेले आहे रमीज यांना. रमीज यांना जर ऐकू जात असेल आमचा, तर त्याने फुल ट्राय करायची आहे षटकारासाठी. विराज बोर्ड यांचा पुढचा चेंडू विराज बोर्ड यांचा पुढचा चेंडू रमीज यांच्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विराज बोर्ड यांच्याकडून, कारण पहिल्याच राऊंड मध्ये विराज बोर्ड खूप टोटल 4 चेंडू. पुन्हा एकदा रमीज केले. 6 बॉल 6 षटकारांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते म्हणजे मकसूद यांच्याकडून. टोटल तुमचं प्राइस कलेक्शन 18,000 रुपये झालेलं आहे. फक्त तुम्हाला षटकार मारायचा आहे. चला पुढचा चेंडू विराज बोर्ड यांचा रमेश यांच्यासाठी. पाहूया षटकार मारतायत की नाही, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि षटक सुद्धा संपलेला आहे. 3 षटक संपलेले आहेत आणि एम्पायर्स यांना मी विनंती करतो की 3 षटक हे टाइमच्या आधीच संपलेले नाहीत, त्यामुळे इथे सुद्धा पेनल्टी लागेल. पठाण वॉरियर्स वर्सेस जियाद इमाद 11 या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे. यस एम्पायर, टायमिंग संपलेला आहे. चला त्वरित जरा घाई करा. आणि स्कोर झालेला आहे
23 धावा, 24 धावा, 24 धावा. 3 षटकाच्या समाप्तीवर संघाची टोटल धावसंख्या झालेली 24. चला घाई करा. कुणाल बघा, एक प्लेअरची पॅनल्टी लागलेली आहे कारण त्यांनी टाइमाच्या अवधीमध्ये ओव्हर संपवलेल्या नाहीत त्याच्यामुळे. आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न होता अनिस यांचा आणि हा झेल बाद. आणि अनिस यांची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते मोहसिन पठाण. टीम ओनर, स्वतः टीम ओनर आपल्या संघाला तारण्यासाठी येत आहेत जाग्यावरती. मला असं वाटतंय ज्या पद्धतीने अनिस आणि रमेश यांच्यासाठी पारितोषिकांची बारिश झाली त्याच पद्धतीने मोहसिन पठाण यांना सुद्धा पारितोषिक लागत आहे. एक षटकारला नादिर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मोहसिन पठाण यांना. आणि पुन्हा एकदा मोहसिन पठाण यांना एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रियान यांच्याकडून. बघा, टोटल 600 रुपये पारितोषिक झालेले. आणि सगळ्यात आतापर्यंत महागडा पारितोषिक म्हणून डिक्लेअर झालेले आहे ते म्हणजे रमेश नॉन स्ट्राईकले टोटल 18,000 रुपये पारितोषिक आलेले, परंतु अजून ओपनलीच आहे, क्लोज झालेला नाही. ओ व्हॉट अ शॉट, ऑफ साइड दिशेने मारलेला चेंडू, झेल बाद. पूर्ण प्रयत्न होता 700 रुपये घेण्याचा मोहसिन पठाण यांचा, परंतु बॅटला उत्कृष्ट असा कनेक्ट न झाल्यामुळे हा झेल बाद झालेला आहे. आणि मोहसिन पठाण यांची जागा सांभाळण्यासाठी गेलेले ते म्हणजे आमिर आणि गोलंदाज कुणाल. बघा, रमीज यांचा 18,000 रुपये जो पारितोषिक डिक्लेअर झालं होतं म्हणजे तुम्हाला अजून भेटले नाही, त्याच्यामध्ये टोटल 2,000 जर षटकार मारलात तर टोटल 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तैमूर कुरुपकर यांच्याकडून टोटल 20,000 झालेले आहेत. आणि हा निर्धाव चेंडू, टोटल 20,000 पारितोषिक लागलेले आहे. तो म्हणजे नॉन स्ट्राईकलाच आहे. तो सुद्धा बोलत असेल, अरे यार मला 20,000 पाहिजे पण स्ट्राईकच मिळत नाहीये. जर मी स्ट्राईकला असेल तर नक्कीच मी षटकार मारेन. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्नच होता, तो प्रयत्नच राहिलेला आहे, त्याला काही यश मिळालेलं नाहीये. बघा, रमीज हे खास MPL खेळण्यासाठी कतारवरून आलेले आहेत, खास MPL खेळण्यासाठी, म्हणूनच त्यांना पारितोषिक लागलेले टोटल 20,000 रुपये. आणि एक चोरटी धाव घेतलेली आहे, स्ट्राईक वर आलेला आहे, ज्याच्यावर पारितोषिक लागले टोटल 20,000 रुपये. आणि तोच गडी स्ट्राईकला आहे, षटकार मारण्याचा प्रयत्न सुद्धा असणार आहे. पाहूया, सगळ्यांची उत्कंठा वाढलेली आहे. आणि हा वाईट चेंडू, प्रयत्न तर होता त्याच दिशेने 360 डिग्री दिशेने बॅट सुद्धा फिरली होती, 20,000 घेण्याचा सुद्धा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रयत्नाला काशी होते का नाही, अरे कार्पेटच्या दिशेने मारलेला चेंडू, एकच धाव पूर्ण केलेली, दुसरी सुद्धा चोरटी धाव पूर्ण केलेली आहे, तिसरी धाव चोरटी पूर्ण करण्याचा प्रयत्न असेलच परंतु अयशस्वी ठरलेला आहे. आणि 2च धावावर समाधान मानावं लागते. आणि याच 2 धावाच्या संबंधावर टोटल धावसंख्या 28 धावा. संघाला विजयासाठी 29 धावेची गरज. चलो अभी इस बीच में होने वाला टॉस, पठान वॉरियर्स वर्सेस जियाद वॉरियर्स. जियाद इमाद 11, दोनों ही बहुत एक्सपीरियंस कप्तान, एक्सपीरियंस टीम्स है. एक लास्ट टाइम की विनर पठान वॉरियर्स के साथ अब खेलेगी.
साहिल भाई हमारे बहुत ही माजी के बहुत जाने माने कप्तान थे। रिजवान अभी जो मजगांव की टीम है उसके वाइस कैप्टन है। दोनों के बीच में टॉस उड़ाएंगे इरफान वगनाक। जियाद इमाद 11 एक मैच जीत के आई है यहाँ। इसी के साथ पठान वॉरियर्स ज़्यादा रन अभी तक बनाने में आगे थी और उसके बाद उनको हार का सामना करना पड़ा। एक अहमद ने अच्छी इनिंग खेली थी। चलो टॉस उड़ाएंगे इरफान, कॉल करेंगे। इट इज टेल। पठान वॉरियर्स वन द मैच टॉस। क्या लेंगे आप रिजवान? फील्डिंग। क्यों फील्डिंग क्यों करना चाहते हैं? फील्डिंग अभी पहली मैच तो हम हार चुके हैं, अभी इंशाल्लाह ये ट्राई करते हैं अभी जीतने की मैच, कम से कम रन में उनको रुकाएंगे हम। ये रिजवान बॉल चॉइस करो। साहिल भाई आप टॉस हार गए, पहले बल्लेबाजी करनी पड़ेगी, बाद में आपने चेस किया था, अब इस बार फर्स्ट बैटिंग करनी पड़ेगी। क्या स्ट्रैटेजी रहेंगी आपकी? टॉस तो जीतना चाहे था मगर हर बार टॉस नहीं जीत सकते। इस बार हम लोग पहली इनिंग में ज़्यादा से ज़्यादा पठान वॉरियर्स को हम रन मारने की कोशिश करेंगे। चलो बेस्ट ऑफ लक साहिल भाई इस मैच के लिए। चलते हैं कॉम बॉक्स की तरफ। ओवर टू विशाल। महादेव भाई वाशीवाले यांचा इथं सत्कार व्हायला था। चला आपण या इथं सत्कारसाठी कुंभला सत्कार टीमनी करतील. बॅट्समॅन पाठवायचे आहेत लवकरच. इलियास घोटेकरच्या हाताने हा सत्कार होईल. महादेव भाई वाशीवाले यांचा आपल्याला नेहमीच खूप हेल्प असते. आणि चला महादेव महादेव साहेब यांना मी विनंती करतो की थोड्याच वेळात तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क सुद्धा साधायचा आहे. तुमचा आवाज सुद्धा आम्हाला ऐकायचा आहे. हॅलो. चला लवकरात लवकर घाई करा. ज्या दोन्ही टीम खेळत आहे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा करत आहे त्यांनी 12वा प्लेयर आपला इथं तंबू मध्ये ठेवायचा आहे. हा आहे. ठीक आहे धन्यवाद आहे मंडल आभारी आहे तुमचा. गेम इज ऑन. हॅम्पायर्स टायमिंग इज ऑन. मुबिन यांचा पहिला चेंडू नितीन यांच्यासाठी लोअर फुल टॉस होता आणि नितीन यांच्या बॅटला काही पूर्ण कनेक्ट नाही झाला आणि एकच धावावर समाधान मानावं लागले ते नितीन यांना. रमेश यांच्यासाठी काय पारितोषिक थांबत नाहीये. पुन्हा एकदा कॅच जर तुम्ही पकडलात तर 100 रुपयाचा पारितोषिक आहे मकसूद यांच्याकडून आणि कॅच गेलेली आहे त्यांच्याकडे. बॅड लक आहे. षटकार पण मिळत नाहीये, कॅच पण जात नाहीये. एवढ्या पारितोषिकचं करायचं काय? जर का इब्राहिमने षटकार मारला किती देऊ? 100 रुपये असतील नादिर यांच्याकडून पारितोषिक इब्राहिम यांच्यासाठी. और बाबा हुसेन यांच्याकडून 200 रुपये प्रत्येक षटकारला. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा आणि हा बीमर घोषित केलेला आहे एम्पायर्सनी. इट्स अ नो बॉल आणि हा फ्रीट असेल आणि पैसे कमवण्याची सुद्धा संधी असेल इब्राहिम यांच्यासाठी. महमूद आपकी टोपी षटकार. उठाओ. महमूद टोपी उठाओ. रिस्पेक्ट करो टोपी की. अंपायर है आप ऐसा मत करो. बघा फ्रीट आहे आणि टोटल पारितोषिक 300 रुपये लागले षटकारसाठी. पाहूया षटकार होतय की नाही. परंतु स्लोवर बॉल टाकलेला आहे. तेवढाच अनुभवी गोलंदाज सुद्धा आहे तिथे. एक अनुभवी गोलंदाज आणि युवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक अनुभवी आणि एक
युवा दोघांमध्ये तटस्थ आणि हा षटकार होतोय की काय, परंतु झेलबाद. हॅलो, इब्राहिम यांची जागा सांभाळण्यासाठी आलाय राज आणि पहिला चेंडू सुद्धा झालेला आहे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. मी मगाशीच म्हटलं की मुबीन गोलंदाज अनुभवी गोलंदाज आहे, खूपच स्लोअर करत आहे आणि बॅट्समॅनला फसवत आहे आणि बॅट्समॅनला ज्या गतीची आवश्यकता आहे ती गती सुद्धा देत नाहीये. ऑफ साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, 3 फिल्डरच्या वरून 1 धाव पूर्ण झालेले, दुसरी सुद्धा धाव इझी पूर्ण होईल. टोटल 2 धावा झालेल्या आहेत आणि षटक सुद्धा संपलेलं आहे. षटकाच्या समाप्तीवर टोटल धावसंख्या 6, 1 बाद 6 धावा. देखो, रमेश साठी पुन्हा एकदा दुसरा पारितोषिक आलेला आहे. जर का महमूद आणि मकसूद यांच्याकडून जर तुमच्याकडे कॅच आली आणि ती जर रिव्हर्स घेतलात म्हणजे उलटी कॅच, तर टोटल 500 रुपयाचं पारितोषिक आहे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये टोटल ऍड प्लस नादिर यांच्याकडून 100 रुपये. असे बघायला गेला तर फिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये टोटल 1200 रुपये पारितोषिक तुमच्यावरती लागलेले आतापर्यंत. फक्त एक कॅच घ्यायची आहे. पुन्हा एकदा नितीन अनिरुद्ध गोलंदाज आणि लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटले आपल्याला. 2 धावा वाचवलेल्या आहेत आणि 2च धावावर समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा अनिरुद्ध आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येण्यात ते नितीन यांच्यासाठी. नितीन हे मारा करतील अनिरुद्ध यांचा. अनिरुद्ध यांनी लेग साइडच्या दिशेने टाकलेला चेंडू होता, परंतु हा अंपायरने वाईड घोषित केलेला आहे आणि वाईड नाही, डिक्लेअर 22च्या रूपामध्ये एक अतिरिक्त धाव म्हणून घोषित केलेले अंपायर्सनी. पुन्हा एकदा अनिरुद्ध यांचा गोलंदाजीवरती नितीन यांनी टाकण्याचा प्रयत्न आणि हा षटकार होतोय का? आणि हा षटकार पहिल्यांदाच बॅटमधून षटकार पाहायला भेटतोय, तो म्हणजे नितीन यांच्या बॅटमधून. थँक्यू, धन्यवाद डीजे. नितीन हे एक हार्ड हिटर फलंदाज आहे. अजूनपर्यंत त्यांच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला भेटला नव्हता, परंतु आता पहिला षटकार लागलेला आहे आणि त्यांची बॅट सुद्धा बोलायला लागलेली आहे या षटकाराच्या रूपावरती. नहीं इधर दो, बॉल दो, बॉल देने का नहीं, बॉल दो.
महमूद तुम्हारे पास बॉल था ना बाद में का नया, अभी दो मत, तुम्हारे पास 2 बॉल रखते जाओ। वो देखो मैच बॉल आया शायद। हाँ ठीक है। हॅलो, पुन्हा एकदा नितीन यांच्यासाठी टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू घोषित झालेला आहे अंपायर्स कडून. पुन्हा बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता, षटकार मारण्याचा सुद्धा प्रयत्न होता नितीन यांचा, परंतु काही बॅटला कनेक्ट झालेला नाही आणि याचबरोबर त्यांना निर्धाव म्हणून समाधान मानावं लागलेलं आहे नितीन यांना. पुन्हा एकदा नितीन अनिरुद्ध मारा करतील. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू होता अनिरुद्ध यांनी. नितीन यांना काहीसं जमलेला नाही, परंतु एक लेग बाईकच्या दिशेने 1 रन घेतलेला आहे. याच 1 धावाच्या समाप्ती टोटल धावसंख्या 16 धावा. पुन्हा एकदा अनिरुद्ध राज यांच्यासाठी राज यांनी समंजस्यपणाने बॅट फिरवली आणि 1च धाव घेतली, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे आपला संघ ऑलमोस्ट विजयाच्या दिशेने पदार्पण केलेला आहे आणि षटक संपलेला आहे. ऑलमोस्ट विजयाच्या दिशेने पदार्पण केलेलं असल्यामुळे काही घाई करायची गरज नाही आणि टोटल धावसंख्या झालेली आहे 17. 2 षटक समाप्तीवरती संघाची टोटल धावसंख्या 17 झालेली आहे. बॅटिंग साठी आलेले आहे कुंबळे संघाचे फलंदाज, सॉरी बॅट चेंज होत आहे. चला घाई करा. आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर सगळ्यांसाठी अतिशय प्रिय म्हणून मानलं जातं, कारण जो तो आपलं कामधंदा कॉलेज सगळं काही सोडून आपल्या ग्रामीण क्रिकेटला पूर्ण झोकून देत असतो आणि त्याच्यामध्येच खूप अनुभवी फलंदाज युवा फलंदाज दोन्ही सुद्धा कार्यरत असतात आणि यालाच सेन्सिबल क्रिकेट असं म्हटलं जातं. ते आता राज यांनी दाखवून दिलेलं आहे की आपल्याला काही आवश्यकता नाही षटकार चौकाराची, कारण आपण ऑलमोस्ट विजयाकडे असताना त्याच्यामुळे त्यांनी प्लेसमेंट करून चोरट्या 2 धावा कार्पेटच्या दिशेने घेतल्या. यालाच म्हणतात सेन्सिबल क्रिकेट सुद्धा. पुन्हा एकदा राज आमिर गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा सेम शॉट केलेला आहे ऑफ साइडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी सुद्धा धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. 2 धावा, याला म्हणतात रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा. 2 धावा. संघाची टोटल धावसंख्या 21. 8 धावेची गरज संघाला विजयासाठी. पुन्हा एकदा आमिर यांचा राज यांच्यासाठी होतं चेंडू, पर्यंत एम्पायर्सने दंडित केलेला आहे, वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे आणि एक अतिरिक्त धाव सुद्धा दिलेली आहे आपल्या गोलंदाजी मार्फत. टोटल धावसंख्या 22. पुन्हा एकदा आमिर यांचा राज यांच्यासाठी पुन्हा एकदा स्ट्रेट लाईनच्या दिशेने मारलेला चेंडू आणि 1च धाव समाधान मानलं. चला पुढचा जो कोणी संघ असेल क्षेत्ररक्षण त्यांनी तयार राहायचं आहे. चला पुन्हा एकदा आमिर आणि नितीन यांच्यासाठी हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु काहीसा पेट्रोल कमी असल्यामुळे उडला नाही आणि हा
एक नितीन यांनी बलिदान दिलेलं आहे आणि एकच धाव रनआउट म्हणून बलिदान दिलेलं आहे. एकच धाव. टोटल धाव संख्या 24 धावा. संघाला विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावेची गरज. बघा लाईनमॅन साठी खुश खबर आहे. जर तुम्ही षटकारला कॅच पकडला तर तुम्हाला 50 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅच पकडा आणि तंबू मध्ये येऊन 50 रुपये घेऊन जा. इब्राहिम दाबिलकर प्लीज कॉम बॉक्स की तरफ आए. इब्राहिम दाबिलकर. आणि लहान मुलांना सुद्धा एक विनंती आहे आणि वॉर्निंग सुद्धा आहे. जर तुम्ही उन्हात बसत असाल तर कॅप घालून बसा. बिना विदाऊट कॅपशी उन्हामध्ये राहू नका. कार्पेटच्या दिशेने मारलेला एक चेंडू, एक धाव पूर्ण केली. त्याच पद्धतीने उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटले आणि 2 धावा चोरट्या म्हणून घेतलेल्या. आतापर्यंत जर राज यांची बॅटिंग पाहायला भेटली तुम्हाला तर प्रत्येक चेंडूला त्याने 2 धावा घेतलेल्या आहेत. त्या पण अशा की ग्राउंड शॉट मारून, जेणेकरून आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जायचं आहे. काहीही चूक न करता मला विकेट नाही द्यायचा आहे, कारण माझा अगोदरच संघ हरला होता पहिला राऊंड. तर माझ्या संघाला विजय टाइम एकदम बरोबर आहे. संघाला विजय करायचा असेल बघा लाईनमॅन साठी पुन्हा एकदा ऑफर आलेली आहे. लाईनमॅन साठी जर षटकारची कॅच पकडलात तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे इनायत भाई यांच्याकडून. बॉलर नेम किती पाहिजे? 1 धावेची गरज. संघाला जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. इब्राहिम दाबिलकर प्लीज माइक्रोफोन की तरफ आए. इब्राहिम पाहायला भेटली ती म्हणजे आपल्याला भाग भाग इब्राहिम. 64 धावा सुद्धा मारल्या होत्या पठाण वॉरियर्सनी. भलं मोठं त्यांनी डोंगर असं रनांचं ठेवलं होतं, परंतु एका गोलंदाजाने त्यांना गेम फिरवला. त्यामुळे म्हणतात ना, क्रिकेट हे अनिश्चिततेचं गेम आहे. कधी कुणाचा दिवस फिरेल हे सांगता येत नाही. आज दिवस माझा आहे तर उद्या दिवस तुझा आहे. प्रत्येक दिवस सारखे नसतात. म्हणून जर बघायला गेलात तर इथे आपल्याला ग्राउंड मध्ये युवा फलंदाज सुद्धा पाहायला मिळत आहेत, अनुभवी फलंदाज सुद्धा पाहायला मिळतात. दोन्ही मिक्सर्स आपल्याला पाहायला मिळते. जर आज मात्र बघायला गेलात अनेकदा नादिर, अभी जो मुकाबला होने वाला है इमाद 11 और पठान वॉरियर्स के बारे में क्या कहना है आपका इस बारे में? नहीं, बहुत ही अच्छा मुकाबला है. इसमें बड़ी स्टार कास्ट है, बहुत पुराने एक्सपीरियंस खिलाड़ी भी है इसमें. जैसे कि हम देख सकते हैं साहिल भाई हमारे, साकिब सुफियान, ये तो हमेशा से मजगांव की ओपनिंग जोड़ी रही थी. और वैसे ही अगर आप सामने देखेंगे तो रिजवान है, समीर है, अय्याज है. ये अभी अय्याज उसमें यंग टैलेंट भी है. समीर भाई हमारे मजगांव के हमेशा से कप्तानी का भार अपने कंधों पे लेके ही चले थे. अभी हाल ही में उन्होंने कप्तानी से अपना रिज़ाइन दिया और एक अच्छे प्लेयर की तरह आज भी मजगांव टीम से जुड़े हुए. और बहुत अच्छे बॉलिंग लाइनअप भी है उनके पास. 2 लेफ्ट आर्म सीमर है. जर बघायला गेलं आज ग्रामीण क्रिकेटमध्ये इवन दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा जिथे क्रिकेट होते तर माझं एकच सांगणं असेल,
आज जोपर्यंत आपण बघत आलोय अनेक संघामध्ये युवा खेळाडू असतात, त्यांना माझं एकच सांगणं असेल किंवा इवन दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला, अनुभवी खेळाडूंना, की आज जर तुमचा फॉर्म चांगला असेल तर तुम्हाला सगळे जवळ करतात आणि गोड बोलत असतात की तू चांगली बॅटिंग केली. परंतु जेव्हा आपला फॉर्म खराब असतो त्याच खराब फॉर्म मध्ये आपल्याला आउट फॉर्म मध्ये जो कोणता संघ संधी देत असतो तो आपलाच संघ असतो आणि आपल्याच संधीचं सोनं करून देतो तो पण सुद्धा आपला संघ असतो. त्यामुळे आपल्या संघाचा आणि आपल्या गावाचा रिस्पेक्ट करा, एवढंच माझं म्हणणं असेल. आणि याचमुळे हेच आपल्याला क्रिकेट सुद्धा शिकवत असतो, जेणेकरून आपला जो काही फॉर्म गेलेला असतो तेच आपले 11 खेळाडू आपल्याला साथ देत असतात आणि त्याच 11 खेळाडूंचा सुद्धा आपण सन्मान केला पाहिजे. चला गेम चालू करा एम्पायर. निलेश तांदलेकर चला यांचा या सत्कार होईल. मॅच मध्ये जो विनिंग मॅच झालेला आहे कुंबला, या संघामध्ये जो मॅन ऑफ द मॅच म्हणून आम्ही घोषित करतोय इब्राहिम दाबिलकर याने आपली मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे. महादेव साहेब यांना मी विनंती करतो की कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे तुम्ही. ये बहुत ही कमाल का मुकाबला होने वाला है. तो लेफ्ट हैंड गेंदबाज है रिजवान के पास. यहाँ अगर रखेंगे तो लेफ्ट हैंड मजगांव के सुफियान बहुत ही रोमांचक बल्लेबाज है. हमेशा अपनी काबिलियत पे मैच जिताने का दम रखते हैं. और उसी तरह सामने भी आप देख सकते हैं अभी मजगांव की टीम में खेलने वाले अय्याज. हॅलो, इब्राहिम दाबिलकर कुठे असतील त्याने जरा तंबू मध्ये संपर्क साधायचा आहे. कुड्याचे इक्का एकनाथ साहेब यांचा सत्कार इलियास भाई करतील. चलो मैच तो चालू हो गई है. अभी हमारी आवाज सुनेंगे आप महादेव अपने वाशी के. जियाद इमाद 11 आणि पठाण वॅरियर्स या दोन संघामध्ये हा चालणारा मैत्रीपूर्वक सामना. बघूया कोण आपला वर्चस्व ठरवते, कोण विजेते ठरतंय या संघांमध्ये. आतापर्यंत चेंडू झालेत, एक चेंडू नंतर एक धावा आले. मित्रांनो, मजगाव प्रीमियर लीग एक असं पर्व आहे ज्या पर्वाचे आम्ही 365 दिवस वाट पाहत राहतोय. आमचे काही मित्र तर बाहेर गावावरून आलेले असतात या प्रीमियर लीग साठी. आणि बघू शकता हा समालोचन कक्षाला दिलेली सलामी सा. सलमान, खरोखर तुमचे ठुमके आमच्या लक्षात राहतील. अशी ठुमके आम्हाला तुम्ही दाखवत राहाल पंच म्हणून. आपण सामना करतोय तो म्हणजे तिसऱ्या चेंडूचा. पंच आम्हाला कौल देते डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना. आतापर्यंत संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 8 रनांवर. साहिलची जर गेल्या वर्षीची आपण बॅटिंगची जर आठवण केली तर धुवाधार बॅटिंग केली होती साहिलने. खूप सुंदर अशी
फलंदाजी पाहायला मिळाली होती ती म्हणजे साहिल यांची. सुफियान नॉन स्ट्राईक बल्लेबाज, खरोखर सुंदर अशी त्यांची सुद्धा फलंदाजी पाहायला मिळाली आणि चेंडू जातील 1 2 3 सीमारेषा पार चौकार. खतरनाक जे पण होईल ते चांगलं होईल. सलमान आपल्याला सांगताना पंचगिरी खूप सुंदर असं पंच. सलमान तुमचं या समालोचन कक्षामधून खूप सारं कौतुक होतंय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक केलाय, चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. गचाळ क्षेत्ररक्षण. आतापर्यंत संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आहे 13 रनांवर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या ओव्हरचा. गोलंदाज आहेत अय्याज. शेवटचा चेंडू अय्याज यांचा. पंच देत आहेत एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. संघाची वाढती धाव संख्या होईल या अतिरिक्त रणानंतर 14. सुफियान बॉलला आदर देताना पुन्हा एकदा एक धावीचा प्रयत्न होता परंतु एक निर्धाव चेंडू होईल त्या ठिकाणी. आतापर्यंत एक ओव्हर नंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 14 रनांवर. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मित्रांनो पुन्हा एकदा मी आठवण देईन. वर्षाचे 365 दिवस आम्ही या मजगाव प्रीमियर लीगची वाट पाहत असतो. काहींनी तर काहीतरी कारण देऊन या प्रीमियर लीगला हजेरी लावलेली असते. ते प्रत्येकाला काही ना काहीतरी कारण द्यावंच लागतं. आउट ऑफ कंट्रीवरनं सुद्धा आमचे मित्रपरिवार या प्रीमियर लीगसाठी आवर्जून हजेरी लावतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि मी पुन्हा एकदा सांगेन तुमचा ऑनस्ट्राईक बल्लेबाज नॉनस्ट्राईक बल्लेबाज जे पण आहेत ते खास आपल्या मजगाव प्रीमियर लीग साठी आलेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार डाल्या होऊन जाऊ दे मित्रांनो. दुसरा ओव्हर घेऊन आलेत दीक्षित मॅन फ्रॉम तामाने मजगाव. चुकीची दुरुस्ती. साहिल पुन्हा एकदा. पंच आम्हाला या ठिकाणी कौल देत आहेत नोचा. अनेक अतिरिक्त धाव मिळते. नो +1 अशा 2 धावा असतील या ठिकाणी. आणि या 2 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 16 रनांवर. फ्री हिट असेल ह्या चेंडूची. चांगला चेंडू खेळलाय ग्राउंडला. दुखापत करणारा हा चेंडू. तेवढीच गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. थ्रो तर झालाय. 2 धावा आणि 2 धावेनंतर संघाची जी वाढती धावसंख्या आहे ती आहे 18. दीक्षित पुन्हा एकदा चेंडू आहे त्याचा. दुसरा चेंडू असेल. चांगला फटका आहे. झेलचा प्रयत्न आहे. चांगला झेल बाद होत आहेत सुफियान. थँक्यू
धन्यवाद डीजे. आमच्या नादिड भाईकडून आले सलमान आपले पंच यांच्यासाठी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक. त्यांचे खरोखरच ठुमके आम्हाला देखण्यादायक आहेत. थोडंसं मनोरंजन होतंय त्यांच्या सुद्धा मार्फत. तर आमच्या वाशे हवेलीचे गोविंदजी बसवत आपली मॅच पाहताना मला आताच कॉल आला होता त्यांचा. खूप सुंदर असं तुझं समालोचन मी पाहतोय. धन्यवाद बुवा. दीक्षितचा तिसरा चेंडू सामना करेल नवीन बॅटर माझे चांगले परिचयाचा असा हा खेळाडू कैफ गोटेकर. चुकीची दुरुस्ती, कारण कैफची बॅटिंग पाहण्यासाठी मी सुद्धा उत्साही आहे. दीक्षित तयार आणि दीक्षितने टाकलेला चेंडू कैफ यांनी चांगला असा तोटवला. 1 धाव पूर्ण केली आहे. आणि आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 19 रनांवर. 3 चेंडू शिल्लक आहेत दीक्षित यांचे. साहिल पुन्हा एकदा. दीक्षित त्यांना गोलंदाजी करतील. चौथा चेंडू दीक्षित यांचा साहिल साठी. चांगलं क्षेत्ररक्षण. पठाण वॉरियर्स संघाचा हा खेळाडू. 1 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या 20. पुन्हा एकदा कैफ. झेल आहे, झेलचा प्रयत्न आणि भगवान यांनी चांगला झेल टिपवलाय त्यांचा डीजे. साकिबच्या प्रत्येक षटकारसाठी हुसेन वावेकर, सरफराज आणि हुसेन वावेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रति षटकार पाठी. साकिब साठी ही मोठी हे आहे, संधी आहे. शेवटचा चेंडू दीक्षित यांचा साकिब साठी. मोठा फटका आहे. झेलचा प्रयत्न तेवढा चांगला झेल, परंतु गच्चाळ क्षेत्ररक्षण समीर पठाण यांच्याकडून. ज्या पठाण वॉरियर्सचं नाव त्यांच्या संघाचं आहे, थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण होतं त्यांचं या क्षेत्ररक्षणाकडे. आणि 1 धाव केली पूर्ण. आणि या 1 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 21 रनांवर. दोन ओव्हर नंतर संघाची खरोखरच गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे दीक्षित आणि अय्याज. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसरे गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये ते म्हणजे अजय. ऑन स्ट्राइक फलंदाज आहेत साकिब. साकिब यांसाठी पहिला चेंडू अजयचा, तेवढाच चांगला स्ट्रोक. आम्हाला पंच सांगताय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 डिक्लेअर 1 धाव. पुन्हा साहिल सामना करतील ते म्हणजे अजय, मॅन फ्रॉम कुंबळे. साकिब आहेत मजगाव मधून. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटकावलाय, समालोचन कक्षाला दिले.
4 रनाची सलामी डीजे. खूप सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे साहिल यांची. कुंबले टीमचे कप्तान मायक्रोफोन के पास आओ. कुंबला कॅप्टन किंवा ओनर दोघांना कोण पण एक मायक्रोफोन जवळ या. आतापर्यंत 3 चेंडू झालेत अजय यांचे. सामना करतील अजय यांचा साहिल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. झेलचा प्रयत्न आर्यन यांचा. तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण आर्यन तांबे मॅन फ्रॉम वाशा हवेली. आणि या 2 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 28 रनांवर. साहिल कडून जी अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची ती साहिल आपल्याला काही कारनामा दाखवत नाहीत. अजयने त्यांना जखडवून ठेवलंय जसं जणू काही. पुन्हा एकदा चेंडू जाईल डिक्लर झोन मध्ये. धावा येतील 1. आम्हाला पंच कौल देताना 1 रनाचा. रिजवान वावेकरून यांच्याकडून एक नामी संधी आहे साहिल साठी. हर षटकार पाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. साहिल कडून अपेक्षा आहे पण ते अपेक्षेचा भंग करता येते. झेल होऊ शकतो. चांगला झेलचा प्रयत्न. गचाल क्षेत्ररक्षण. झेल गमावलाय. एक धाव आणि या 1 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 42 रनांवर. चौथा चेंडू जय यांचा. साकिब सडी. श्री वाघजई देवी 11 जियाद मिरिया वॉरियर्स या दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. लास्ट कॉल असेल. चार चेंडू नंतर आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 44 रनांवर. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक साहिल यांच्याकडे. जय सॉरी पाचवा बॉल जय यांचा. डिक्लर झोन मध्ये आम्हाला पंच सांगताय एक धाव मिळते डिक्लर झोनची. पुन्हा एकदा साकिब. एक धाव मिळेल त्या ठिकाणी. आतापर्यंत 4 ओव्हर पूर्ण झालेत. संघाची वाढती धावसंख्या पोहोचली होती ती म्हणजे 47 रनांची गरज आहे. टॉस करायला यायचं आहे कुंबळे. कुंबळे गावासाठी लॉस कॉल असेल. टॉस करण्यासाठी यायचंय. येतानी एंट्री फी पण घेऊन या नाही तर येऊ नको.
47 रनांचा हे आहे. मीरा वॉरियर्स कॅप्टन. जी बोला. हेलो. पिछले मैच का मैन ऑफ द मैच इब्राहिम दाबिलकर, इनको मैन ऑफ द मैच दिया जाएगा. हुसैन भाई वावेकर इनकी तरफ से मेडल. हुसैन भाई वावेकर इनके हाथों दिया जाएगा. 47 रनांचा चेसिंग असेल ते म्हणजे पठाण वॉरियर्स संघाला. गफूर दलवी यांनी जर कॅच पकडला तर 500 रुपये असतील जियाद दाबिलकर यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा नदीर भाई यांच्याकडून सुद्धा असतील 100 रुपयाचं पारितोषिक कॅच साठी. पठाण वॉरियर्स संघाला विनंती असेल आपला जरा स्पीडअप घ्यायचा आहे, बॅट्समन पाठवायचे आहेत लगेचच. अंसार भाई वगनाक इनका भी यहाँ सत्कार किया जाएगा. अबरार गोटेकर इनके हाथों. प्लीज अंसार भाई. सत्तेचाळीस रनांचं आव्हान पेलावं लागेल ते म्हणजे पठाण वॉरियर्स. आपण बघतोय सलामीवीर जोडी ती म्हणजे अय्याज पठाण आणि रिजवान पठाण. पठाण वॉरियर्स हे दोन धुरंधर चलो मीरा वॉरियर्स, मीरा वॉरियर्स के खेल- कैप्टन टॉस को. खेलपट्टीवर ये पाहायला कुबला. मिळतायत. इस मैच का टॉस उड़ाया जाएगा अबरार के हाथों. चलो टॉस का कॉल करेगा कौन? हुसैन, मीरा वॉरियर्स के कैप्टन. हेड टेल का कॉल था. हेड. गोलंदाज सुपियान. हुसैन भाई टॉस अय्याज ऑन स्ट्राइक आणि रिजवान नॉन स्ट्राइक. आपण खेलपट्टीवर पाहतोय. हुसैन आप टॉस हारे पर पिछली मैच जिस तरह से डोमिनेट करके जीते थे, लंबा चेस था, अच्छी खासी बैटिंग लाइनअप थी, अहमद ने अपने जलवे दिखाए. क्या कहेंगे इस मैच के बारे में? पहले बैटिंग आएगी, बॉलिंग डिसीजन पेंडिंग है. इसके लिए तैयारी करते आए थे और इस मैच के लिए बहुत पहले से आप मेरे को पूछ रहे थे कि हुसैन नादिर मैच कब है, कब कराएंगे मैच, कब कराएंगे. तो अभी मैच का दिन आया है, आपका परफॉर्मेंस देखने के लिए बहुत सारे लोग आए हैं. हाँ, बहुत सारे लोगों को आपसे बहुत सारी उम्मीद है. मीरा वॉरियर्स के आप रील की हड्डी भी है. तो इस बारे में आप क्या कहेंगे इस मैच के ऑर्गेनाइजेशन के बारे में? और आपकी जो टीम है, जिस तरह का ऑक्शन हुआ, थोड़ी सी आप सब ने बोले थे कि मीरा वॉरियर्स के बारे में टीम टफ है, नए है, कौन खेलेगा कौन नहीं. तो अभी एक अच्छी टीम आप बन के सामने आई है, तो इस बारे में क्या कहेंगे? मैच के बारे में क्या कहेंगे? अल्हम्दुलिल्लाह, मैं तो पहले 5 महीने से आपको लोग को पूछ रहा था कि मैच का डेट कब फिक्स है, कब फिक्स है. उसके बाद अल्लाह ने ये वक्त लाया और इंतज़ाम इतना अच्छे से हुआ है. हर मैच परफेक्ट हो रही है, किसी भी तरीके का कोई लफड़ा नहीं, झगड़ा नहीं. अल्हम्दुलिल्लाह सब बच्चों ने बहुत मेहनत की है और स्पेशली अबरार, नादिर, इरफान, ये लोग का मैं बहुत शुक्रगुजार हूँ कि लोग इतना इंटरेस्ट ले रहे हैं सब चीज़ों में. और अल्हम्दुलिल्लाह अभी तक टूर्नामेंट बहुत सही चल रही है और अल्लाह से दुआ है कि इंशाल्लाह आगे भी ऐसी ही चलती रहे. और हमारा थोड़ा ऑक्शन के टाइम थोड़ा ट्रबलिंग हुआ था, लेकिन अल्हम्दुलिल्लाह हमारे सब प्लेयर ने बता दिए कि हम भी अच्छे से खेल सकते हैं करके. कोई प्लेयर छोटा नहीं, कोई प्लेयर बड़ा नहीं, अल्हम्दुलिल्लाह सब एक बराबर है.
चलो, बिल्कुल हुसैन, शुक्रिया. ओव्हर टू कॉम बॉक्स महादेव. धन्यवाद नादिड भाई. आपण आता वळतोय ते म्हणजे खेळपट्टीकडे पुन्हा एकदा. आतापर्यंत दुसऱ्या राऊंडचा जर का आपण स्कोअर पाहिला तर आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 6 रनांवर. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या इनिंग मधला अय्यासाठी. खूप सुंदर असं धावून काढलेला हा एक रन. आतापर्यंत एका ओव्हर नंतर संघाची जी धावसंख्या आहे ती 7. जर का पठाण वॅरियर संघ जिंकायचा असेल तर 18 चेंडू मध्ये त्यांना 40 धावा कुटाव्या लागतील. आतापर्यंत सलामीवीर जोडी आहे मैदानात दाखल. खेळपट्टीवर आपण खेळताना पाहतोय ते म्हणजे अयाज आणि रिजवान. हे पठाण वॅरियरचे 2 ओपनिंग फलंदाज. पुन्हा एकदा साहिल मॅन फ्रॉम मजगाव गोलंदाजी करतील अय्याजसाठी. तर पहिला चेंडू साहिल यांचा यासाठी आणि दिलाय रिव्हर्सनी फटकवून. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. रन येतील 1. आतापर्यंत धावसंख्या आली आहे ती म्हणजे 8. दुसऱ्या ओव्हर मधला हा पहिला चेंडू. आमच्या ग्रामीण क्रिकेटचं म्हटलं तर एक मजगाव प्रीमियर लीग एक मेजवानी ठरते. कारण यातूनच काही खेळाडूंनी आतापर्यंत नावं कमवलीत. आमचा मजगाव प्रीमियर लीग हा एक घराचा जोता पाया म्हटला जाईल खेळाडूंच्या एक भविष्यासाठी. शालेय शिक्षणामधून आणि आपल्या व्यावसायिक जीवनापर्यंत हा प्रवास. सीझन दुसरा चेंडू साहिल यांचा पुन्हा एकदा रिजवान यांच्यासाठी. चेंडू जाईल 1 2 3 कॅच. झेलबाद होत आहेत. धन्यवाद डीजे. तर खूप सुंदर असा आपल्याला झेल पाहायला मिळाला. रिजवान यांचा झेलबाद झालेत. रिजवान त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. संघाचे संघनायक होते ते. त्यांनी थोडीशी मोठी पारी खेळायला पाहिजे होती. परंतु दुसऱ्या ओव्हर मधले दुसऱ्या चेंडूलाच ते झेलबाद झाले. तिसरा चेंडू साहिल यांचा. दीक्षित नवीन बॅटर. मीरा वॉरियर्स आणि कुंबळा यांच्यामध्ये जो टॉस झाला तो टॉस विन झाले म्हणजे कुंबळा आणि क्षेत्ररक्षण घेतलंय त्यांनी. मीरा वॉरियर्स यांना बॅटिंग करावी लागेल. याच्यानंतर लगेचच त्यांनी सज्ज व्हायचंय मैदानात. चौथा बॉल साहिल यांचा.
आतापर्यंत जी पठाण वॅरियर्सला धावसंख्या पाहिजे होती, मोठ्या फटक्यांची जी गरज होती, ते पठाण वॅरियर्स कडून आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याला पाहतोय आपण ऑन स्क्रीन, ते म्हणजे 10 रनच आलेत आतापर्यंत. हेलो इरफान वागनक, जा भी हो कमेंट्री बॉक्स में आना है, इरफान वागनक. काय गोलंदाजी पाहायला मिळते. साहिलचं खरोखर कौतुक करावं लागेल. खूप सुंदर अशी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू साहिल यांचा दीक्षित साठी निर्धाव चेंडू होतोय त्या ठिकाणी. आतापर्यंत 12 चेंडू मध्ये धावा आल्या, त्या म्हणजे फक्त आणि फक्त 10. आणि मसगाव गावातले आपले दीपक भाई, त्यांचा पण इथं सत्कार 12 होईल. चेंडू मध्ये 37 रनांची गरज असणार आहे. सॉरी, दीपक भाई आपले इथं सत्कारसाठी या. आपला यांचा सत्कार होईल अय्यूब भाई म्हैसकर यांच्या हाताने. या इथं या दीपक भाऊ. ठीक. दीपक भाऊ यांचा इथं सत्कार होत आहे. धन्यवाद. कैफ यांचं ही तिसरी गोलंदाजी. अय्यान पुन्हा एकदा त्यांचा सामना करतील. कैफ यांनी मोठा रनअप घेऊन चेंडू दिलाय, तो म्हणजे अय्यान आणि अय्यांनी चेंडू जो पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. डीजे तर सलमान भाई मध्ये ती काबिलियत आहे, डान्सर सुद्धा म्हणून ते ओळखले जात आहेत. चेंडू जर का गुम होईल, गायब होईल, तर नवीन चेंडू मिळेल. दुसरा चेंडू कैफ कडून. पंच आम्हाला कौल देत आहेत, अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. पठाण वॅरियर्सला जर जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांचं प्रदर्शन करावं लागेल. पुन्हा एकदा दुसरा चेंडू अय्यांसाठी. खरोखरच म्हटल्याप्रमाणे चेंडू ढकललाय, तो म्हणजे सीमारेषा पार, षटकार. तर आपण बघतोय ऑन खेळपट्टीवर, ते म्हणजे अय्यांमध्ये ती एक महत्वपूर्ण हे आहे, झेल होऊ शकतो. पुन्हा एकदा समालोचन कक्षाला दिलेली सलामी, षटकार. तर लगातार हे 3 षटकार आपण पाहिले, ते म्हणजे अय्यांच्या बॅट मधून एक वाईट चेंडू गेला. दुसरा अय्याज चुकीची दुरुस्ती. कैफ कडून ही अपेक्षा नव्हती. कैफ पुन्हा जातोय चेंडू थेट. हा, आणि समीर पठाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक तर होतच या 3 षटकारासाठी, ते अय्याजनी कमावलेत. हा बोला ना साहेब.
त्याचं नाव काय? समीर पठाण यांच्याकडून 3 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते पण आतापर्यंत अय्याज यांनी कमावलेत. चौथा चेंडू, 5वा चेंडू होता. पंच आपल्याला कौल देतील निर्धाव चेंडूचा. शेवटचा चेंडू कैफ यांचा. अय्यन यांच्यासाठी. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षणाच्या वरून जातोय, वन बाउंस, सीमारेषा पार, चौकार. आपल्याला खरोखर डीजे प्रतीक कडून जी संगीताची आतिषबाजी पाहायला मिळते, मन मोहून टाकणारी हे संगीत, सुंदर असे डीजेची सिस्टम. डीजे प्रतीक शेवटचा ओव्हर आणि 6 चेंडू मध्ये 13 रनांची गरज पठाण वॉरियर्स. आणि आता आलेले नवीन गोलंदाज साकिब. मॅच चालू ठेवायचा आहे. पंच सलमान भाई. सहा चेंडू 13 धावा. अय्याज पठाण 13 रन नक्कीच आपल्या संघासाठी देतील. तर पहिला चेंडू थेट झेल होऊ शकतो, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा घेतल्यात, एक डिक्लेअर झोन आणि 2 धावा धावून काढल्यात. अशा ह्या 3 धावा संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 37 रनांवर. दहा रनांची गरज आणि सीमारेषा पार, षटकार. इनायत वागनाक यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. अय्याजने जर मॅच जिंकवला काय तर मित्रांनो फक्त विजयासाठी 4 रनांची गरज आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आहे, ते म्हणजे इनायत वागनाक यांच्याकडून. पुढील मॅच मला वाटतं कुंबळे आणि मिर्या वॉरियर्स यांनी तयार राहायचं आहे. हॅलो. 3 चेंडू मध्ये 3 रनांची गरज. पुन्हा एकदा ग्राउंडचा फटका, हा ग्राउंडला दुखापत करणारा चेंडू. पंच आम्हाला कौल देतील, निश्चित धावा काढल्या आहेत त्या म्हणजे 3 धावा. चला, ताजुद्दीन वगनाक त्यांचा इथं सत्कार होईल. तो ताजू चाचा जरा कॉम बॉक्स की तरफ आओ, यहाँ आपका सत्कार करेंगे. इनायत वगनाक इनके हाथों किया जाएगा. इसके बाद सलाम जुड़क, उनको भी यहाँ आना है, उनका भी यहाँ सत्कार किया जाएगा. प्लीज कॉम बॉक्स की तरफ आओ. तर आतापर्यंत विजयी संघ झालाय तो म्हणजे पठाण वॉरियर्स. जिंकलेल्या संघाचं तुझं स्वागत आणि महादेव भाई, हरलेल्या संघाचं तुझं स्वागत.
ताजू चाचा, इनको सत्कार किया जाएगा इनायत चाचा की तरफ से। यहाँ ताजुद्दीन वगनाग, इनकी तरफ से रॉयल क्लब मजगांव को 500 रुपए का हादिया आया हुआ है। हम आपके बहुत बहुत शुक्रगुजार है। हाँ, अभी सलाम जुरक, इनका भी यहाँ सत्कार किया जाएगा इनायत वगनाग इनके हाथों। हेलो हेलो, थैंक यू। सलाम जुड़क, इनकी तरफ से भी रॉयल क्लब मजगांव को 500 रुपए का हादिया आया हुआ है। खलील वगनाक, जहां कहीं भी एक माइक्रोफोन की तरफ आए, खलील वगनाक प्लीज। खलील वगनाक, इनका भी यहाँ सत्कार किया जाएगा इनायत वगनाक इनके हाथों। खलील वगनाक हर बार हमारे बच्चों को कुकिंग में सपोर्ट करते हैं। खलील वगनाक हमेशा ही बच्चों से जुड़े रहते हैं, बहुत शुक्रगुजार है हम आपके। हेलो, 500 रुपए देंगे शायद। समीर पठान, रिजवान पठान, दोनों को माइक्रोफोन की तरफ आना है। उनको कोई तो ढूंढ रहा है, कुंबले कोंड के एक प्लेयर ढूंढ रहे हैं उनको। प्लीज समीर पठान और रिजवान पठान दोनों ने आओ। तर आपले पुढील समालोचक आहेत ते म्हणजे विक्रम कर्देकर, या सरांना मी आमंत्रित करतोय की आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन